नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. ज्ञानराधा मल्टीस्टेटची काल मुंबई विधान भवन परिषद या ठिकाणी बैठक पार पाडण्यात आली. त्यामध्ये सचिन उबाळे हे देखील उपस्थित होते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे सचिन उबाळे यांनी त्यांची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा काय आहे संपूर्ण प्रकरण. नमस्कार माझ्या ठेवीदार मित्रांनो. आज मुंबई येथे विधान भवन येथे ठेवीदारांच्या संदर्भामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत देण्यासाठी विधान भवन परिसरातून मी लाईव्ह आलो होतो, परंतु नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचता आलं नाही. त्यामुळे विधान भवनाच्या बाहेर येऊन आज मुंबई येथे विधान भवन येथे मुख्यमंत्री यांच्या सभागृहामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटसह इतर मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब, गृहराज्यमंत्री पंकजी भोईर साहेब आणि हा ठेवीदारांचा लढा आणि या लढ्याला वाचा फोडणाऱ्या विधान भवनामध्ये आमचे लोकप्रिय आमदार आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे एक खंबीर नेतृत्व, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेश अण्णा धस साहेब, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह राजे पंडित, माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, बबनरावजी लोणीकर साहेब आणि या बैठकीसाठी उपस्थित असलेले संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लिक्विडेटर, उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनातील अपर पोलीस अधीक्षक पाणकर साहेब आणि महाराष्ट्र विभागातील वरिष्ठ लेवलचे अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. आणि या बैठकीला माझ्यासारख्या एका लहान भावाला तुमच्या माध्यमातून त्या बैठकीपर्यंत घेऊन जाणारे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस, विजयसिंह राजे पंडित यांच्यामुळे मला त्या बैठकीमध्ये तुमच्या माध्यमातून एक तुमचा प्रतिनिधी म्हणून त्या बैठकीसाठी मला उपस्थित राहता आलं. आजची बैठक ही ठेवीदार बांधवांनो अतिशय महत्वपूर्ण बैठक आजच्या या विधान भवनाच्या दालनामध्ये झालेली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतःहून ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये अक्षरशः अतिशय कठोर भूमिका घेत प्रत्येक विभागाची चौकशी केली. प्रत्येक विभागानं कुठपर्यंत काम केलं याची सखोल माहिती स्वतः आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. आणि या बैठकीमध्ये सुरेश अण्णा धस यांनी प्रश्न मांडले, प्रकाशदादा सोळंके यांनी प्रश्न मांडले, विजयसिंह राजे पंडित यांनी प्रश्न मांडले आणि यांनी प्रश्न मांडल्यानंतर तुमचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा मला सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी संधी मिळाली. आणि ती संधीचं सोनं करण्याचं भाग्य मी तुम्हाला सांगतो. अर्चना कुटेला तात्काळ अटक करा. ज्या काही प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्याचा तात्काळ लिलाव करा. आणि ज्या काही उर्वरित प्रॉपर्ट्या आहेत त्या ज्या ईडीने ज्या काही प्रॉपर्ट्या जप्त केलेल्या आहेत त्या प्रॉपर्ट्या MPIDच्या जो काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये त्या जोडून त्या सुद्धा प्रॉपर्ट्याची तात्काळ लिलाव करावा अशी मागणी तुमच्या वतीनं मी त्या ठिकाणी केली. आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सगळ्या आमदारांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्व विभागाला सूचना दिल्या की संबंधित जे काही विभाग आहेत त्या विभागात आणि पोलीस प्रशासनानं जे काही काम केलं 1 वर्षामध्ये त्याच्यावरती दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सहकार खात्याने जे काम केलं त्याच्यावरती सुद्धा नाराजगी व्यक्त केली आणि त्यांना कठोर अशा सूचना दिल्यात की येत्या दिवसामध्ये या विषयावरती मी पत्रव्यवहार केलाय, ह्याला पत्र पाठवलंय, हे ऐकून घेणार नाही असं दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे बांधवांनो. आणि मुख्यमंत्री महोदयांनी या गृह विभागाचे इक्बाल चहल साहेब यांनी सुद्धा तुमच्यासारखा तुमचा जो प्रतिनिधी आहे मी माझा स्वतःचा नंबर त्यांनी त्यांच्याकडे घेतला आणि अधिवेशन झाल्यानंतर अजून एक बैठक मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये लागणार आहे असं या आजच्या या बैठकीतून सांगण्यात आलेलं आहे. आणि तुमचा भाऊ म्हणून या बैठकीला मला येण्याचं भाग्य मिळालं. परंतु ठेवीदार बांधवांनो आपला लढा हा इथं थांबलेला नाहीये. कारण मी मुख्यमंत्री महोदयासमोर सांगितलंय 50च्या वरती आत्महत्या झालेल्या आहेत, अनेक मुलींचे लग्न राहिलेले आहेत, अनेक मुलं शिक्षण सोडून परत आलेले आहेत आणि हा प्रश्न आमचा अतिशय जिव्हाळ्याचा झालेला आहे. माझ्याबरोबर आपल्या आमदार बांधवांनीही
आमदार प्रतिनिधींनी सुद्धा हा तेवढ्याच पोटतिडकीनं हा विषय तिथं मांडलेला आहे. म्हणून येत्या काही दिवसामध्ये काय कारवाई होते याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. परंतु हा लढा इथं थांबवायचा नाहीये. जी काही येणारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीच्या अगोदर आपल्याला मराठवाडा लेवलवरती एक बैठक घ्यावी लागणार आहे किंवा एखादा मोर्चा आपल्याला काढावा लागणार आहे की जेणेकरून प्रशासनाला अजूनही कळलं पाहिजे की हा जो काय प्रश्न आहे किती गंभीर आहे. परंतु आज जी बैठक झाली आदरणीय, त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांसमवेत पंकजाताई असतील, सुरेश अण्णा असतील, विजयराजे असतील, प्रकाशदादा असतील, यांनी देखील तेवढ्याच पोटतिडकीनं हा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आपण जे निवेदन दिले, मोर्चे काढले, याचं कुठेतरी फलित आजच्या बैठकीमध्ये दिसून आलं. कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये अजून एकदा या विषयावरती बैठक या मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींना अर्चना कुटे यांच्यासह जे काही फरार आरोपी ज्ञानराजाचे असतील, इतर मल्टीस्टेट मधले असतील, साईरामचे असतील, राजस्थानीचे असतील, छत्रपतीचे असतील, त्या आरोपींनाही तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस विभागाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर फरार असणाऱ्या आरोपी आणि संबंधितांचे नातेवाईक यांच्या प्रॉपर्टी सीज करायचे आदेश सुद्धा आज मुख्यमंत्री महोदयांनी आजच्या या बैठकीमध्ये दिलेले आहेत. म्हणून हा लढा कुठेतरी आपला आता जिवंत आहे. लढा कुठेतरी आपण लढतोय. बांधवांनो, या लढ्याला तुमची गरज आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या साथीमुळे आज मी या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहू शकलो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजून काही सांगायचंय की बऱ्याच जणांना या मिटिंगला यायची म्हणजे बऱ्याच जणांना येऊ वाटलं असेल, परंतु या मिटिंगला आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्यामुळे मला उपस्थित राहता आलं. कारण ह्या बैठकीमध्ये आपण 100 ठेवीदार घेऊन येऊ शकत नाहीत. परंतु जे काही आतमध्ये घडलं ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि जो काही लढा आहे तो तुमच्या जीवावरती 100% लढणार आहे. याच्या पुढचं जे काही आंदोलन असेल, याच्या पुढची जी बैठक असेल, त्या बैठकीमध्ये आता आपण सर्वांचा सल्ला घेऊया आणि आपल्याला पुढं कसं जायचंय, पुढं काय करायचंय याचा निर्णय आपण घेऊया, एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मला बैठकीला बसता आलं त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून शतशः आभार व्यक्त करतो. आणि माझ्याबरोबर गेल्या सोमवारी जी बैठक झाली होती, या बैठकीसाठी माझ्या समवेत शिरूर कासारचे महेश डोंगरे, शेख फयाज भाई, वसीम भाई, त्याबरोबर माझे बीडचे वीर, हे सर्व ठेवीदार माझ्या बरोबर आले होते. परंतु गेल्या सोमवारी देखील हीच परिस्थिती होती. आतमध्ये कुणाला प्रवेश दिला जात नव्हता. कारण इथलं तुम्ही वातावरण पाहतायत, आपल्याला व्हिडिओ सुद्धा करता आलेला नाहीये. इथलं वातावरण अतिशय टाईट आहे. परंतु आपले आमदार सुरेश अण्णा धस असतील, विजयसिंहराजे पंडित असतील, प्रकाशदादा सोळुंके असतील, लोणीकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून यांनी स्वतः आज मुख्यमंत्री महोदयाला सांगितलंय की साहेब, ह्या पोरानं, हे जे पोरग आहे सर्वसामान्यता, ह्या पोरानं हा लढा उभा केलेला आहे आणि ह्या पोराला सगळं माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मग चहल साहेबांनी मला बोलावून घेतलं, माझा नंबर घेतला आणि सगळी माहिती मला विचारली. 18 तारखेला अधिवेशन संपणार आहे आणि अधिवेशन झाल्यानंतर अजून एक बैठक आपली या विषयावरती लागणार आहे.